आज मी तुम्हाला हाय फ्रिक्वेन्सी मशीन बद्दल माहिती सांगणार आहे की ती कशा प्रकारे ऑपरेट केली जाते। त्यात एक हँडल असते, हे एबोनाइटचे बनलेले असते आणि मशीन मध्ये एक ऑफ आणि ऑन असा एक स्विच असतो। त्यानंतर फ्रिक्वेन्सी आपण लो आणि हाय अशी करता येते, त्यासाठी एक बटन दिलेलं असते। त्यानंतर आपण हे एबोनाइटचे जे हँडल आहे तो आपण यामध्ये फिट करण्यासाठी एक नॉब दिलेला आहे, हा इथे आपल्याला फिट करायचा असतो। त्यानंतर या हँडलचं फंक्शन सुरू होते। त्यानंतर असा एक बॉक्स दिलेला असतो, या बॉक्समध्ये हा थर्माकोलचा बॉक्स असतो। यामध्ये ही जी सर्व इन्स्ट्रुमेंट त्यांनी दिलेली आहे ही यामध्ये अगदी व्यवस्थित राहते, म्हणून ह्या बॉक्समध्ये ते फिट केलेले असतात। आता हा जो नॉब आहे हा आहे मशरूम नॉब। त्यानंतर दुसरा नॉब आहे, हा आहे कोम नॉब। हा नॉब आहे पॉइंटेड नॉब। हा नॉब आहे सॅच्युरेटेड नॉब। अशा प्रकारची ही 4 नॉब आपण हाय फ्रिक्वेन्सी मध्ये यूज करायची असते। आता आपण ही हाय फ्रिक्वेन्सी मशीन जी आहे ही मशीन टेल्सा नावाच्या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला, म्हणून या मशीनला टेल्सा करंट असे देखील म्हणतात। आता ही मशीन याचा उपयोग याच्यासाठी केला जातो, आपण स्किनचे जे काही आपले डिसीज आहेत, जे काही आपले प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करण्यासाठी हाय फ्रिक्वेन्सी मशीनचा उपयोग केला जातो। त्याचप्रमाणे जे काही हेअर ट्रीटमेंट आहे, आता हेअर ट्रीटमेंटमध्ये काय येते, कोंडा येतो, केस गळणे येते, हेअर फॉलमध्ये जे काही बिघाड झालेली असेल त्या सर्व 4 सेटिंगमध्ये आपण हाय फ्रिक्वेन्सी मशीनद्वारे त्या आपण सोडवू शकतो। त्या आपल्या 4 सेटिंगमध्ये नष्ट होतात, ज्या काही आपल्या समस्या असेल ते। आता आपण पाहणार आहोत की याचं ऑपरेटिंग कशा पद्धतीने केले जाते। हा आपल्याला यामध्ये व्यवस्थितरित्या फिक्स करायचा असतो। हे काचेचे नॉब असतात आणि आपल्याला हा नॉब जो आहे मशरूम नॉब हा फिरवत असताना आपण चेहऱ्याच्या संपूर्ण भागावर आपण असा फिरवू शकतो। ह्या अशा पद्धतीने आपण संपूर्ण भागावर हा फिरवू शकतो। हा राऊंड राऊंड मध्ये आपल्याला फिरवायचा असतो। अशा पद्धतीने आपण जी आपल्या त्वचेवर असलेली समस्या आहे, म्हणजे स्किन मध्ये जर सुरकुत्या पडल्या असेल तर फेशियल मध्ये आपण या मशरूम नॉबचा उपयोग करू शकतो। त्याचनंतर आपण अशा प्रकारे डॅन्ड्रफ ट्रीटमेंट मध्ये या कोमचा आपण वापर करू शकतो। आणि आता तुम्ही पाहाल, आता ही चालू करत असताना आपण हँडल यामध्ये धरलेला आहे आणि हा कोम व्यवस्थित इथे फिट केलेला आहे। आणि सुरुवातीला आपण ज्यावेळेस हा यूज करतो त्यावेळेस आपण हा ऑफ मध्येच ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला ऑन करायचा आहे। आता याची फ्रिक्वेन्सी जी आहे, आता आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी मध्ये आपण जो मशरूम नॉब लावलेला आहे त्यातल्या ज्या लहरी आहेत त्या लहरी आपण ऑन केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण जर अंधार केला तर या लहरी जास्त डार्क दिसतात आणि असं आपण त्याचा लो वरून आपण थोडं थोडं फ्रिक्वेन्सी त्याची आपण वाढवत आहे, पहा अशा डार्क दिसतात। याला ऑर्गन गॅस असते, त्यामुळे आपल्या केसांमध्ये किंवा त्वचेमध्ये असलेले बॅक्टेरिया मारल्या जाते। बॅक्टेरिया जर मारला गेला तर आपले ॲक्ने, पिंपल्स अशा प्रकारची समस्या दूर होते। आता ही मशीन बंद करताना पहिल्यांदा ती
बंद करायची आहे आणि नंतर तो नॉब आपल्याला काढायचा आहे.